नाराजीची एक छटा होती आणि तीच देहबोली आता परतलेली आहे. अशा पद्धतीने सातत्याने कुठेतरी एक वितुष्ट किंवा दुराव्याचे संकेत जाणं सर्वसामान्यांना सुद्धा हे महायुतीच्या दृष्टीने तुम्हाला आता घातक वाटत नाही? कारण निवडणुका अगदी तोंडावरती आहेत, महापालिकेच्या महत्त्वाच्या निवडणुका सुद्धा येत आहेत. नाही, मुळात असं काहीही नाहीये. आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस विरोधकांकडे कुठलाही अजेंडा नाही, त्यांच्यामध्ये आपसात कुठेतरी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम नाही, त्याच्यामुळे लोकांसमोर आपण काय घेऊन जायचं हे ज्यावेळेस त्यांच्याकडे कुठलंही एक आपण म्हणतो तो एक कॉमन प्रोग्राम आहे तो नाही, तर त्यावेळेस काहीतरी आपण या सगळ्या गोष्टी की बाबा हे दरेगावला गेले, ते दिल्लीला गेले, याच्यावरनं काहीतरी आपण उगाच मोठा बाऊ करायचा. आणि मला वाटतं शिंदे साहेबांनी या बाबतीत अमित भाईंची ज्यांची मीटिंग झाली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही काही गल्लीतल्या गोष्टी दिल्लीपर्यंत घेऊन येत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांची जी चर्चा होती ती काय विषयावर होती हे आपल्याला माहित नाही, पण याच्यामध्ये एका राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांकडे निश्चितपणे काहीतरी विषय घेऊन राज्याच्या दृष्टिकोनाने चर्चा करू शकतात, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. निरंजनजी, पण त्यांचेच मंत्री असं म्हणालेत की भांड्याला भांडं लागत असतं. आज संजय शिरसाट असं म्हणालेले आहे, त्याचा अर्थ भांड्याला भांडं लागतंय हे त्यांनी कुठेतरी मान्य केलंय. नाही, याच्यामध्ये त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय हे मला स्पष्ट माहीत नाही, पण मी असं समजतो की हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने ज्यावेळेस खाली कार्यकर्ता हा एक दुसऱ्याच्या बरोबर संघर्ष करतो, त्याच्यामुळे कदाचित कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज निर्माण होत असतील, पण राज्याचे आमचे नेते हे सक्षम आहेत आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची जाण आहे. जसं मगाशी शायनाजींनी सांगितलं की ही महायुतीचं सरकार एका विचाराने बांधलेलं गेलेलं आहे आणि निश्चितपणे तो विचार आणि राज्याचा विकास हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. त्या दृष्टिकोनाने सगळे एकत्र काम करतात. किशोरीजी, तुम्हाला काहीतरी म्हणायचंय, प्लीज बोला. किशोरी ताई, मुळामध्ये शायनिंग एनसी तर खोटच बोलतायत, शायनिंग एनसी खोटच बोलतायत. आता डापखरे जे म्हणतायत त्यांना बाजू हा ओके, त्यांना सांभाळायचंय सगळ्यांनाच. मला एक सांगा, ज्यांनी झाडी डोंगर जे प्रसिद्ध आहेत, शहाजी बापू, त्यांचे इंटरव्ह्यू अनेक वेळा आपण आता पाहिलं. त्यांनी तर चक्क भाजपाबद्दल अतिशय वाईट विचार मांडले आणि तरी आपण म्हणायचं की सगळं आलबेल आहे. म्हणजे काना आणि भैरा, जे याला आपण म्हणतो कानानी भैरा आहे आणि दिसत असूनही लक्ष नाही द्यायचं, अशी अवस्था आहे का? म्हणजे तुम्ही महाराष्ट्राला काय नक्की काय समजावू पाहताय? आम्ही नाही म्हणत आहे, आम्हाला तुमच्याशी देणं घेणंच नाही, तुम्ही भांडा नाही तर कांडा, आमचा काही प्रॉब्लेम नाही. पण एवढं सगळं दिसत असून शायनिंग एनसी चायना एनसी सॉरी, त्या सांगतायत की लॉ अँड ऑर्डर व्यवस्थित आहे. अहो, काल त्या 3 वर्षाच्या मुलीवर जे बलात्कार झालेत, एक मुलाला मारलं जात आहे, कुठला लॉ अँड ऑर्डर? आणि एवढं झाल्यानंतरही कुठूनही सूत उद्धवजींकडे कसं जाईल ह्याचे प्रयत्न करणारे तुम्ही लोक काय शिकवताय, काय महाराष्ट्राला सांगताय? खरं बोलूया, आम्ही कबूल करतोय की आम्हाला तुमच्यामधला भांड्याला भांडं लागू दे, नाही तर मटक्याला मटकं लागून फुटू दे, आमचा काही संबंध नाही. आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेबरोबर राहून त्यांच्या. किशोरीजी, तुमचं म्हणणं मांडलेलं आहे तुम्ही. आता आपण निरंजनजींकडे जाऊया, त्यांना याच्यावरती काहीतरी बोलायचं आहे. निरंजनजी, त्यांनी जो सांगोल्याचं आता उदाहरण दिलेलं आहे तिथे जयकुमार गोरेंबद्दल नक्कीच कुठेतरी वितुष्ट आल्याचं दिसतंय, तर त्याबद्दलही आम्हाला जरूर सांगा. याच्यामध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने स्वतःच कार्यकर्त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो, तो एक भाग झाला. पण मगाशी ताई म्हटल्या की त्यांना तुमच्या पक्षात काय चालू आहे, म्हणजे आमच्या पक्षात काय चालू आहे याच्यामध्ये घेणं देणं नाही, भांड्याला भांडं लागून दे किंवा मटक्याला मटकं लागू दे. पण जर तुम्ही त्यांचं सगळे पक्षाचे जेवढे नेते आहेत यांचं वक्तृत्व एवढ्या काळामध्ये बघितलं, महिन्याभरात काढून बघितलं, तरी त्यांचं लोकहितासंदर्भातलं काहीच विषय नाही. त्यांचं फक्त आणि फक्त की बाबा महायुतीमध्ये काय चालू आहे याच्याबद्दलच असतं. आणि त्याच्यामुळे खरं तर विरोधकांकडे कुठलाही अजेंडा नाही, लोकहिताच्या दृष्टिकोनाने कुठलाही प्रश्न नाही. त्याचं कारण असं आहे की महायुती सरकार हे सातत्याने लोकहिताचे निर्णय घेतंय, काम करतंय आणि त्याच्यामुळे सातत्याने ज्यावेळेस ही कामं होत आहेत त्यावेळेस त्यांच्याकडे विषयच राहिले नाहीत विरोधात बोलायला. त्याच्यामुळे फक्त वैयक्तिक टीका
त्यांच्याबद्दल हे दरेगावला का गेले, हे दिल्लीला का गेले, हे एक दुसऱ्याकडे का बघत नाहीत, हे दुसऱ्याशी का बोलत नाहीत, नमस्कार घेतला नाही, असं सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करतोय. हे चॅनलवाले तुम्हीच बोललात मागाशी, चॅनलवाले नाही ताई, तुम्ही मागाशी बोलला त्यांच्यावर वॉच ठेवून नाहीये. असं दिसतंय तुमच्या सगळ्यांच्या भाषणांवरनं सातत्याने असंच दिसतं की आम्ही काय नाही. पण ताई तुमच्या सगळ्यांच्या भाषणांमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एकच तोच विषय दिसतो. बर नक्की नाही. आता मी पुन्हा एकदा अविनाशजींकडे जाते आणि मला त्यांना असं विचारायचं आहे की कुठेतरी शरद पवारांची अशी इच्छा आहे, त्यांची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे ज्याच्यामध्ये महाविकास आघाडी एकसंध मुंबईची लढत लढेल आणि त्यासोबत मनसे सुद्धा असावी अशी त्यांची इच्छा आहे असं सातत्याने कळतं आहे. जर तशा पद्धतीचा प्रस्ताव आला तर मनसे या इक्वेशनमध्ये असेल का, आणि ते तुमच्या दृष्टीने एक योग्य चित्र असेल का जर भाजप आणि महायुतीला हरवायचं असेल तर? कसं एक लक्षात घ्या, शरद पवारजी अत्यंत आदरणीय आणि खूप उच्चस्तरीय नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा कायम आदर केला जातो.